हे आता पान पडले घरच्या नारळाचं, तर आता ह्याचा मी खराटा करणार आहे. आता जरा वल्ल लागते बरं का पान, पण आता वल्ल नाही, जरा वाळलंयच पान. मग आता कसं निघतंय बघते, ह्याचा खराटा नाही आपल्याला, खराटा करणार आहे ह्याचा. म्हणजे टाकावपासून टिकाऊ वस्तू तयार होते आपली. जरा वल्ल असलं म्हणजे सरा 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 काड्या निघतात. आता हे वाळलं या, हे वाळलंय म्हटल्यावर बघूया की आता निघते अशा काड्या काड्या काढायच्या आणि काढायच्या. ही नारळाची झाड आहे ती इथं. हा, हे जच पडलंय, ह्या नारळाचं झाडाचंच पान पडलंय. जरा वल्ल पाहिजे होतं, वाळल्याशिवाय पडलंच नाही म्हटल्यावर आता काय करायचं. वल्ल नाही आता वाळलेलंच आहे. वल्ल असलं म्हणजे चांगलं निघतं बरोबर. असं चकणं काढ. तर ही अशी काडी असते ना, अशी काडी अशी ओढायची. ही काडी ही काय अशी निघते, अशी काडी निघते. हा, हे अशा काड्या अशा काढायच्या. आणि हो का, ह्याच काढायचं तुम्हाला दाखवायचं. ही काढे आहे ना, ही अशी मागं ओढायची, अशी ओढायची. असं काड्या ओढायच्या मागं. ते पान जरा तिरकं झालं त्याच्यामुळे जरा नीट ओढायला ना, अशा काढायला ओढून. बघा एवढ्या काढल्यात, अजून काढायची इथं. एवढ्या काढल्यात, अजून काढायच्या झाल्या. अजून ती पुढचं निम्म पान राहिले, ती काढायच्या. हे बघा असं काढलंय, असं खराटा होत असतो ह्याचा. हे जरा वाळलंय त्यामुळे जरा फुलतंय, आणि वल्ल असलं म्हणजे व्यवस्थित होतंय. जरा वाळलंय पण काय शेण हे काढायला, अंगण झाडायला होतंय, काय नाही एवढं. हे असं असं बनवलंय बघा हे जर. आणि हे असं हितनं हिकडं पान काढलंय सगळं, हितनं हिकडं पुढं राहिले. ते काढून झालं की त्याचा खराटा बनवायचा परत. बघा हिनं खराटा तयार केलाय असा. जरा पातळ झाला, शेंड थोडं तोडलं, त्याचं बुडकं जरा तोडलं. आता ह्याला असं आवळून बांधून घ्यायचं. असा खराटा तयार.